आजचा दिवस तुम्हाला ठाऊक असेल, कोणाला आठवते आजचा दिवस काय आहे? येवल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू धर्म सोडणार आहे. बौद्ध धर्माचं अनुसरण करत असताना बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी प्रेरणा स्रोत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीला धारण करूनच आपणाला बुद्ध धर्माचं अनुसरण करता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे, ऐतिहासिक दिवस आहे तो. बाबासाहेब आंबेडकर एवढ्यामध्ये घोषणा करतात की माझे पूर्वज, माझे आई वडील, माझे बंधू भगिनी, माझे नातेवाईक हिंदू धर्मात मृत्यू पावले, परंतु मी मात्र हिंदू धर्मात मरणार नाही. जन्म पुढे यायचा हे माझ्या हाती नव्हते, परंतु मरण मात्र माझ्या हाती आहे आणि हिंदू धर्मात मी मरणार नाही, अशी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. तो आजचा दिवस 1935 साली येवला या ठिकाणी. आज आपण या ठिकाणी महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारामध्ये भिक्खुनी चारुशिला देवी यांच्या 17व्या वर्षावासा प्रीत्यर्थ सदा पूजनीय भिक्खू संघाद्वारे भिक्खुनींच्या द्वारे महापरिप्रदेशना श्रवण करीत होता. तथागतांचा उपदेश पकडाय करत होतो. आम्हा भिक्खूंच्या करिता, भिक्खुनींच्या करिता हा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस असतो आणि तुमच्यासाठी ही एक संधी असते. वर्षावास कालावधीमध्ये तुम्ही निर्माण केलेले निवासात भिक्खूंना तुम्ही निमंत्रित करीत असता. वर्षा ऋतूमध्ये तुम्ही निमंत्रित केलेले भिक्खू अथवा भिक्खुनी एकाच ठिकाणी 3 महिने ते 4 महिने निवास करीत असतात आणि तुम्ही ग्रस्त आणि गृहिणी त्या भिक्खूंच्या अथवा भिक्खुनींच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची आणि औषधोपचाराची जबाबदारी घेत असतात. या कालावधीला आमच्यासाठी वर्षावास असं म्हटलं जातं. वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी केलेला निवास वर्षावास. वर्षा ऋतू संपतो आणि त्यानंतर तथागतांनी जो आदेश, जी अनुमती आम्हाला दिलेली आहे की पुन्हा सर्व भिक्खुनी चारिकन भोजन हिताय, भोजन सुखाय, दुकान दुपाय, हत्था हिताय. भगवंतांनी भिक्खूंना अनुमती दिली, आदेश दिला की भिक्खून चारिका करत करत वेगवेगळ्या दिशेने जा, भ्रमण करा. भोजनाच्या हितासाठी, भोजनाच्या सुखासाठी देव आणि मनुष्यावर अनुकंपा करा. आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत कल्याणकारक असलेल्या या धर्माचा प्रकाश तुम्ही स्वतःमध्ये धारण करा आणि त्या प्रकाशाने लोकांना प्रकाशित करा. संघाची व्याख्या भगवंतांनी केली होती अश्विन पौर्णिमेलाच सारनाथ या ठिकाणी. आणि संघाबद्दल भगवंतांनी वाचना केली होती अनुत्तरम पुण्यकेतन लोकस्ताते. तथागतांचा श्रावक संघ संपूर्ण लोकांच्यासाठी अनुत्तर असं पुण्यक्षेत्र आहे. पुण्यक्षेत्र, पुण्य म्हणजे कुशल, पुण्य म्हणजे कुशल. भगवंतांनी म्हटलेलं आहे की तथागतांचा हा श्रावक संघ संपूर्ण लोकांच्यासाठी अनुत्तर असं पुण्यक्षेत्र आहे. या पुण्यक्षेत्रामध्ये जे गुण आहेत, या पुण्यक्षेत्रामध्ये जी श्रेष्ठता आहे, या पुण्यक्षेत्रामध्ये कर्म करण्याची जी संधी आहे, त्यापैकी एक कर्म आजचं जे निमित्त आहे ते महत्त्वपूर्ण कर्म तुम्हाला करण्याची संधी मिळत असते. आम्हाला आमच्यासाठी त्याला पवारणा असं म्हटलं जातं. कठीण शिकरदान देऊन भिक्खूंची पवारणा केली जाते. आजच्या दिवशी, पवारणीच्या दिवशी तुम्ही निमंत्रित केलेल्या भिक्खूंना, भिक्खुनींना निरोप देत असताना उर्वरित 9 महिन्यामध्ये त्यांनी भ्रमण करत असताना
अडचणी येऊ नये आणि म्हणून त्यासाठी तुम्ही त्यांना सीवर दान करत असता, औषधी दान करत असता, वेगवेगळ्या प्रकारचे दान भिक्खूंना दिले जाते, भिक्खुनींना दिले जाते आणि त्या तुम्ही दिलेल्या दानाच्या आधारे ते भिक्खू धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता भ्रमण करीत असतात, धम्म प्रचार करीत असतात. त्याला भिक्खूंची पवार असं म्हणत असतात. आणि ही एक संधी आहे किंवा ग्रस्त आणि गृहिणीची संधी आहे. दान, शील आणि भावना बुद्ध धर्मामध्ये आचरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या 3 गोष्टी आहेत. अहंकार आणि भगवान बुद्धाचा धम्म या 2 गोष्टी मराठीतल्या 3 आणि 6 सारख्या आहेत. अहंकारी मनुष्य कधीही धम्माचं अनुसरण करू शकत नाही. कुणाला सौंदर्याचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार, कुणाला उच्च कुळात जन्माला आल्याचा अहंकार, कुणाला उच्च शिक्षित असल्याचा अहंकार, कुणाला उच्च पदावर असल्याचा अहंकार, कुणाला एका विशिष्ट प्रांतात राहिल्याचा अहंकार. हे जे अहंकारी असणारे लोक असतात त्यांच्यामध्ये दान, शील आणि भावना या 3ही गोष्टी दिसून येत नाही किंवा ते या 3 प्रकारच्या मार्गाला धारण करू शकत नाही. अहंकाराने मनुष्य अंध बनतो, अहंकाराने मनुष्याला दृष्टीहीन बनतो. दृष्टी काय आहे? भगवान बुद्धांनी दृष्टीचा अर्थ सांगताना म्हटलंय की जो कोणी मनुष्य कुशल आणि कुशलाचे बीज जाणतो त्याचप्रमाणे अकुशल आणि अकुशल उत्पन्न करणारे बीज जाणतो तर त्या मनुष्यामध्ये दृष्टी आहे असे मानले पाहिजे. हे अकुशल आहे, हे अकुशल आहे म्हणजे काय आणि हे अकुशल उत्पन्न कसे होते? जसे लोभ अकुशल आहे, मोह अकुशल आहे, ईर्ष्या अकुशल आहे, द्वेष अकुशल आहे, क्रोध अकुशल आहे, स्वार्थ अहंकार अकुशल आहे, सूडबुद्धी अकुशल आहे. एखाद्या मनुष्यामध्ये दृष्टी उत्पन्न झाली अर्थात हे जे अकुशल आहे हे अकुशल जाणण्याची दृष्टी म्हणजे त्या मनुष्यामध्ये उत्पन्न झालेली ती दृष्टी आहे. परंतु मग हे अकुशल उत्पन्न कसे होतात? ह्याचे बीज काय आहे? एखाद्या विषयाच्या, वस्तूच्या, व्यक्तीच्या मोहात पडण्याने लोभ उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो. एखाद्या विषयाच्या, वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या आकर्षणामुळे लोभ आणि मोह उत्पन्न होतो. अर्थात लोभाचे आणि मोहाचे बीज आकर्षण हे आहे. त्यातून उत्पन्न होणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती पुढे तीव्र इच्छा उत्पन्न करणारी आहे आणि ही तीव्र इच्छा तृष्णेत रूपांतर होणारी आहे आणि ही तृष्णा म्हणजे दुःखाचं कारण आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलंय की हे अकुशल आहे असे जर तुम्ही जाणत असाल तर हे अकुशलाचे बीज आहे असे जर तुम्ही जाणाल तर तुमची दृष्टी परिपूर्ण होईल आणि मग हे अकुशल माझ्यासाठी घातक आहे, विनाशक आहे, हे अकुशल नाश करणार आहे आणि म्हणून मी त्या अकुशलाला उत्पन्न होऊ देणार नाही. अशा प्रकारची वचनबद्धता ज्या माणसामध्ये असेल तोच माणूस विनम्रतेने दान, शील आणि भावना या मार्गाचे अनुसरण करू शकतो. ईर्ष्या आणि द्वेष, ईर्ष्या आणि द्वेष घृणेच्या कारणाने उत्पन्न होतात. घृणा ही ईर्ष्या आणि द्वेषाचे बीज आहे. घृणा अकुशल आहे, द्वेष अकुशल आहे, ईर्ष्या अकुशल आहे. मग हे जर अकुशल आहे तर हे उत्पन्न कसे होते? याचे बीज काय आहे? तर घृणा ही त्याचे बीज आहे. घृणा ही त्याचे बीज आहे. अनेक कारणांनी उत्पन्न होणारी ही घृणा मनुष्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न करणारी आहे, द्वेष उत्पन्न करणारी आहे. हे अकुशल आहे आणि हे अकुशलाचे बीज आहे आणि हे जे अकुशल त्यातून उत्पन्न होणार आहे ते दुःख देणारे आहे, ते तृष्णेकडे नेणारे आहे, ते दुःखात टाकणारे आहे. स्वार्थ आणि अहंकार, स्वार्थाचे आणि अहंकाराचे बीज लोभ आणि मोह आहे.
लोभामुळे आणि मोहामुळे मनुष्य स्वार्थी बनतो. लोभात पडल्याने, मोहात पडल्याने मनुष्य हा अहंकारी होतो. लोभ, मोह, अहंकार, स्वार्थ हे सर्वच मनाचे मळ आहे आणि हे अकुशल आहे आणि या अकुशलाचे हे बीज आहे असे जाणणारा व्यक्ती हा दृष्टिवान ठरतो. ती त्या व्यक्तीची दृष्टी ठरते. भगवान असं म्हणतात, बदल्याची भावना सूडबुद्धी. सूडबुद्धी हे अकुशल आहे. सूडबुद्धीचे बीज क्रोध आहे. क्रोध हे सूडबुद्धीचे बीज आहे. बदल्याच्या भावनेचे बीज आहे. क्रोध आणि अहंकार हे दोनही मनुष्याला अस्वस्थ करतात, अशांत करतात, मनुष्याला बेचैन करतात. म्हणून जो कोणी मनुष्य हे अकुशल आहे आणि हे अकुशलाचे बीज आहे असे जाणतो तर त्याच्या दुष्परिणामांना जाणतो. का जाणले पाहिजे, कशासाठी हे जाणायचे आहे, तर त्याच्या दुष्परिणामांना जाणून या दुष्परिणामाप्रती भयभीत होऊन हे जे अकुशल आहे आणि अकुशलाचे बीज आहे ते मी दूर करेन अशा प्रकारची वचनबद्धता करणारा मनुष्य हा शांत आणि संयमी बनतो. शांत आणि संयमी बनून असा मनुष्य कुशलाला शोधण्याचा प्रयत्न करतो. हे कुशल आहे आणि हे कुशलाचे बीज आहे. लोभात न पडणे, अलोभ आणि अमोह हे कुशल आहे. अद्वेष आणि अईर्षा हे कुशल आहे. निस्वार्थीपणा आणि नम्रता हे कुशल आहे. त्याचबरोबर मैत्री भावना ही कुशल आहे. आणि हे सर्व आपणाला आपल्याच कर्मात पाहता येते. ह्याची दृष्टी जर आपल्यामध्ये असेल तर मग मात्र आपणाला त्या दृष्टीला धारण करून धम्माचे अनुसरण करता येईल. कुशल संपादित करण्याची संधी जेव्हा जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा तेव्हा कुशल करण्याच्या मार्गक्रमण करण्यासाठी आपण प्रयत्नरत राहतो. पवाडीचा दिवस आम्हा भिकुणींच्या करिता अत्यंत महत्वपूर्ण ठरत असतो. आमच्यासाठी हा गौरवशाली दिवस असतो. मागच्या 3 महिन्यात वर्षा ऋतूमध्ये वर्षावसाच्या कालावधीत आम्ही जे परिश्रम करीत असतो तुमच्यासाठीच म्हणून नव्हे, तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्यासाठीच म्हणून नव्हे, तर आम्ही स्वतःसाठी आधी परिश्रम करीत असतो. या 3 महिन्याच्या कालावधीत आम्हाला एकाच ठिकाणी निवास करण्याची संधी मिळत असते. या एकाच ठिकाणी निवास करत असताना आम्ही आमच्या विनय धर्माला प्रथम विकसित करण्याचा निश्चय करीत असतो. स्वतःशी तसे संकल्प करीत असतो की मला माझ्या विनय धर्माला विकसित करण्यासाठी चिंतनशील असले पाहिजे. आणि या 3 महिन्यात आम्ही भिक्खुणी तुम्ही निर्माण केलेल्या निवासात तुम्ही दिलेल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या आणि औषधोपचाराच्या बलाने आपल्या स्वतःच्या विनय धर्माला विकसित करीत असतो. आणि मग तुम्ही जेव्हा सेवा करण्यासाठी तुम्ही जेव्हा सहवासात येत असता तेव्हा तुम्हाला आम्ही अनुभव केलेल्या सद्धर्माचा उपदेश करीत असतो. हा आमच्याकरिता वर्षावास ठरत असतो. भगवंतांनी म्हटलेला आहे, सुविजानो भवभूती अविजानो पराभव. सत्कर्म करणारी माणसे दूर पर्यंत ओळखली जातात. त्याचप्रमाणे दुष्कर्म करणारी माणसे सुद्धा दूर पर्यंत ओळखली जातात. सत्कर्म करणारी माणसे सत्कर्माच्या कारणाने ओळखली जातात आणि दुष्कर्म करणारी माणसे दुष्कर्म करण्याच्या कारणाने ओळखली जातात. सत्कर्म हे माणसाच्या भल्यासाठी असतात आणि दुष्कर्म हे माणसाच्या विनाशासाठी असतात. जे दुष्कर्म करणारे असतात त्यांचा पराभव होत असतो. भगवंतांना एकदा आल्बक नावाच्या त्या यक्षाने विचारलं, कथन सुलभते पञ्च, मनुष्य हा प्रज्ञेला कसा प्राप्त करू शकतो? तर भगवंतांनी त्याला उत्तर दिलं की निर्वाण प्राप्तीच्या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या अरहतांच्या धम्माची देशना ऐकण्याने मनुष्याची श्रद्धा विकसित होते आणि श्रद्धेच्या साह्याने मनुष्य हा धनवान बनतो.
श्रद्धेला भगवान बुद्धांनी धन असं म्हटलेलं आहे. श्रद्धेला भगवंतांनी धन म्हटलेलं आहे. ही श्रद्धा तुम्हाला निर्वाणगामी अरहतांच्या धम्माकडे आकर्षित करणारी आहे. आणि अरहत हे निर्वाणगामी मार्गाचा उपदेश तुम्हाला करतात. ह्या मार्गाला अनुसरण करून तुम्हाला प्रज्ञेला प्राप्त करता येईल. प्रज्ञावंत असलेला मनुष्य अनेक माणसांशी मैत्रीचे नाते जोडतो. प्रज्ञावंत असलेला मनुष्य अनेक माणसांशी मैत्रीचे नाते जोडतो आणि त्याची अनेकांशी असलेली मैत्री त्याच्यासाठी एक प्रकारची संपत्ती ठरत असते, संपदा ठरत असते. ही संपत्ती त्याने प्राप्त कशी केली तर श्रद्धेच्या साहाय्याने अरहतांच्या निर्वाणगामी मार्गाकडे वळल्याच्या परिणामाने तो प्रज्ञेला प्राप्त झाला आणि प्रज्ञावंत असल्यामुळे अनेक मित्रांना त्याने जोडले. तर ही संपत्ती त्याच्या सर्वश्रेष्ठ सुखाचा आधार ठरत असते. आणि म्हणून कालेन धम्मश्रवण, योग्य वेळेला धम्म उपदेश ऐकण्याने मनुष्याला उत्तम मंगलाचा मार्ग मिळतो. काही क्षणापूर्वी परित्राण देशना आपण ऐकले. या परित्राण देशनेमध्ये विशेष करून धम्मचक्र प्रवर्तनाचा पाठ केला गेला. धम्मचक्र प्रवर्तन तथागतांनी सर्वप्रथम जो उपदेश केला, बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान सम्यक संबुद्धांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, एक गोंधळ निर्माण झाला की एवढ्या परिश्रमाने मिळवलेले हे ज्ञान आपण लोकांना सांगावे की सांगू नये. जर लोकांना सांगितले आणि लोकांनी जर परिश्रमपूर्वक त्याचे अनुसरण केले नाही तर सांगण्याला अर्थ काय. परंतु ते सम्यक संबुद्ध महाकरुणावंत असतात आणि त्यांची अनुकंपा मानवमात्रांना लागली आणि त्यांनी आपल्या महाकरुणेने मानवमात्रांना या उपदेशाने पुनीत केले. भगवंतांनी उपदेश करण्याचे निश्चित केले. त्यावेळेला भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश देण्याचे निश्चित केले. त्या पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी वाराणसीमधील ऋषिपतन मृगदावनात शोधले. त्या 5 भिक्खूंनी भगवंताकडे पाहिले. त्या 5 परिव्राजकांनी भगवंताकडे पाहिले. खरं तर ते 5 जण सिद्धार्थाकडे पाहून रुष्ट होऊन दूर निघून गेले होते. कारण सिद्धार्थ सुजाताने दिलेली खीर सेवन करत होता. हे पाहिले आणि या 5 जणांनी कौंडिन्य, वक्वा, भद्दीय, महानामने, सुजित या 5 जणांनी मनोमन असे ठरविले की सिद्धार्थ आता ढोंगी झाला, तो शिजलेले अन्न खात आहे, त्याने तपश्चर्या सोडली, आता त्याच्या संगतीत राहून उपयोग नाही. दीर्घकाळपर्यंत या 5 जणांनी सिद्धार्थाला सहवास दिला होता. बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी त्यांची सेवा केली, त्यांना सहकार्य केले, त्यांना आपले सानिध्य दिले, सहवास दिला. परंतु सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ सेवन करत असताना यांनी पाहिले आणि ते दूर निघून गेले. भगवान बुद्ध त्या 5 जणांना शोधत 250 किलोमीटर महाबोधी वृक्षापासून वाराणसी जवळ ऋषिपतन मृगदावनापर्यंत आले. 5 जणांनी दुरूनच येत असताना भगवंतांना पाहिल्यानंतर त्या 5 जणांनी आपापसात एकमेकांच्या सोबत चर्चा केली की बघा तो ढोंगी आता सिद्धार्थ आपल्याकडेच येत आहे. कदाचित पुन्हा एकदा त्याला असं अपेक्षित असेल की आपण त्याची सेवा करावी, आपण त्याच्या सहवासात राहावं, आपण त्यांना सहकार्य करावं. परंतु खबरदार, आपल्यापैकी कोणी त्याच्या जवळ जाणार नाही आणि कोणी त्याला सहभाग देणार नाही, कोणी त्याची सेवा करणार नाही. 5 जणांनी असं ठरवलं. परंतु भगवान बुद्ध त्यांच्या जवळ आले. ते तेजस्वी असलेले दैदिप्यमान रूप, ती गंभीर चर्या, ती प्रसन्न मुद्रा, ती शांत आणि संयमी मुद्रा पाहून हे 5ही जण त्यांनी घेतलेला ठराव विसरून गेले. भगवान बुद्ध जवळ आल्यानंतर एकाने तथागतांचे पाय धुतले, एकाने भगवंतांचे पात्र घेतले, एकाने चिवर घेतले, एकाने बसण्याचे आसन केले आणि भगवंतांना विनंती करू लागला की आपण आसनस्थ व्हा. भगवान बुद्ध आसनस्थ झाल्यानंतर या 5 जणांनी अवतीभोवती भोवताल बसून भगवंतांना म्हटले की हे गौतम, ज्यासाठी तू परिश्रम करत होतास ते ज्ञान तुला प्राप्त झाले की काय. भगवंतांनी त्यांना होकार दिला आणि त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान बुद्धांनी देण्यास सुरुवात केली. तो तथागतांचा प्रथम उपदेश ठरला. बुद्धत्वाच्या ज्ञानाचा परिचय धम्मचक्र प्रवर्तनामध्ये आपल्याला मिळतो आणि तथागतांचा प्रथम उपदेश आहे तो धम्मचक्र प्रवर्तन सिद्धांत आहे.
वाराणसी जवळ ऋषिपतन मृगयावनात भगवान बुद्धांनी या 5 परिव्राजकांना भिक्खू बनविले आणि मग त्या पंचवर्गीय भिक्खूंना हे बुद्धत्व आहे, बुद्धत्वाला प्राप्त करण्याच्या मार्गाचा तो प्रवास, अंतिम प्रवास, त्याचे भगवान बुद्धांनी वर्णन केले आणि बुद्धत्वाचे ज्ञान म्हणजे काय हे भगवान बुद्धांनी त्यांना विशद करून सांगितले. आपण एक 10 ते 15 मिनिटात सुत्त म्हणून त्याचे पठण करतो, पण सतत 3 महिने भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला. या एका उदाहरणातून आपल्याला असं लक्षात घेता येईल की भगवान बुद्धाचा धम्म हा वरवरच्या बुद्धीने पाहण्यासाठी नाही, तो अत्यंत सूक्ष्म, जेवढा सूक्ष्म आहे तेवढ्याच सखोल दृष्टीने भगवान बुद्धाच्या धम्माचे आपल्याला आकलन केले पाहिजे, तेवढे सूक्ष्म आपल्याला चिंतन केले पाहिजे. आपण आता काही क्षणापूर्वी 15 ते 20 मिनिटात ते सुत्त पठण केलं आणि त्याच सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्खूंना केला. जे त्यामध्ये किती सूक्ष्मता आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धत्वाच्या ज्ञानामध्ये 4 श्रेष्ठ सत्याचं ज्ञान आहे. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, ही जी 4 श्रेष्ठ सत्य भगवंतांनी त्याला म्हटलंय. श्रेष्ठ सत्य असं का म्हटलंय, त्याला श्रेष्ठ का म्हटलंय, ते श्रेष्ठ यासाठी आहे की हे 4 प्रकारचे जे सत्य आहे हे सार्वजनिक आहे, सार्वत्रिक आहे आणि सार्वकालिक आहे. सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त करण्याच्या पूर्वी सुद्धा ते सत्य होतं. सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त करत असताना त्या सत्याला उजागर केले. भगवान सम्यक संबुद्धांच्या निर्वाणानंतर, परिनिर्वाणानंतर ते सत्य कायम राहिलं. आजही ते सत्य कायम आहे. ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत हे सत्य त्याच अर्थाने या सृष्टीमध्ये कायम राहणार आहे, म्हणून त्याला श्रेष्ठ सत्य म्हटलंय. या सत्याचा अर्थ जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत माणसांच्या करिता तोच आहे आणि या सत्याचा अर्थ जगातल्या सर्वात गरीब असलेल्या, निर्धन असलेल्या माणसासाठी सुद्धा तोच आहे, म्हणून त्याला श्रेष्ठ सत्य म्हटलेलं आहे. अमेरिकेतल्या माणसासाठी त्या सत्याचा अर्थ तोच आहे, फ्रान्स मधल्या माणसासाठी त्या सत्याचा अर्थ तोच आहे, नेपाळातला असो, पाकिस्तानातला असो, बांगलादेशातला असो, भारतातला असो, इटालीतला असतो, जर्मनीतला असो, जगातला कोणीही माणूस असो, प्रत्येक माणसासाठी त्या सत्याचा अर्थ तोच आहे आणि म्हणून त्या सत्याला श्रेष्ठ सत्य असं म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांनी या सत्याला सर्वात पहिल्यांदा उजागर केलं. धम्मचक्र प्रवर्तनामध्ये तसा उल्लेख आपण ऐकतो, पुब्बे अननसुते सुधम्मेस, पूर्वी अनुश्रुत असलेला हा धम्म आहे. अनुश्रुत असलेला म्हणजे कोणीही कोणाच्या द्वारे ऐकलेला नाही. जर कोणी ऐकलेलाच नाही तर कोणी सांगितलेलाच नसावा. आणि या धम्माची दृष्टी उत्पन्न झाली. चक्षुमुदपादी, दृष्टी, चक्षु म्हणजे दृष्टी, चक्षुमुदपादी, ज्ञानमुदपादी, ज्ञान उत्पन्न झाले, पज्ञामुदपादी, प्रज्ञा उत्पन्न झाली, विद्यामुदपादी, विद्याउदपादी, विद्या उत्पन्न झाली, आलोकोदपादी, दैदिप्यमान दृष्टी, अंतर्भूत दृष्टी उत्पन्न झाली, ज्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म आणि सूक्ष्म असं अज्ञान शोधून काढलं आणि ज्ञानाच्या बळाने त्या अज्ञानाला दूर केलं. त्याला आलोक असं म्हटलंय. हे एक प्रकारे नाही, हे 4 आर्य सत्य. दुःख 3 प्रकारे जाणलं, दुःख समुदयाला 3 प्रकारे जाणलं, दुःख निरोधाला 3 प्रकारे जाणलं, दुःख निरोधगामिनी प्रतिपदेला 3 प्रकारे जाणलं. या 4 श्रेष्ठ सत्याला 12 प्रकारे जाणलं. कसं जाणलं? हे दुःख काय दुःख आहे? जन्म, आजारपण, म्हातारपण, मृत्यू, अप्रियजनांचा सहवास, प्रियजनांचा दुरावा, मनात उत्पन्न झालेल्या इच्छा पूर्णत्वास न जाणे आणि जे पंच उपादान स्कंध आहे हे खऱ्या अर्थाने दुःख आहे. हे परिज्ञेय आहे, म्हणजे हे जाणणे योग्य आहे आणि त्याची प्रज्ञप्ती झाली म्हणजे ते जाणले. दुःखाला याप्रमाणे 3 स्वरूपामध्ये पाहिलं. दुःख समुदय, दुःखाची कारणे पहा. तब्बल 3
काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा हे दुःख उत्पन्न करणाऱ्या, एवढे जाणून केवळ ते भगवान बुद्धाचे म्हणजे बुद्धत्वाचे ज्ञान परिपूर्ण ठरत नाही. हे जरी दुःख समुदय आहे तरी हे कसे आहे, तर हे तर प्रहाण करण्यास योग्य आहे, म्हणजे तुकडे तुकडे करून नष्ट करण्यास योग्य आहे. केवळ योग्य आहे असे म्हणण्याने ते परिपूर्ण ठरत नाही, तर त्याला प्रहाण केले म्हणजे त्याला नष्ट केले, त्या तृष्णेला नष्ट केले. हे दुःख समुदायाचे तिहेरी ज्ञान होते. दुःख निरोध, त्या दुःखाला हे दुःख उत्पन्न झालंय, हे माझ्या शरीरात उत्पन्न झाले, माझ्यामुळेच उत्पन्न झालंय आणि हे माझ्यासाठीच आहे, म्हणून का मी त्या दुःखाला घेऊन रडत बसायचंय, आक्रोश करायचंय नव्हे. हे जर जसं उत्पन्न झालंय तसं हे नष्ट होणार आहे आणि हे नष्ट होणार आहे. मग हे नष्ट होण्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. त्याचा साक्षात्कार झाला. तो साक्षात्कार कसा झाला, तर दुःख निरोधगामिनी प्रतिपदेच्या सहाय्याने, दुःख निरोधाकडे नेणाऱ्या मार्गाने वाटचाल करून या दुःखाचा निरोध करता येतो. भावना करण्यास योग्य आहे. हा जो मार्ग आहे दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग भावना करण्यास योग्य आहे. भावना करण्यास योग्य आहे असे मानल्याने केवळ त्या दुःखाचा निरोध होणार नाही, तर भिक्खूंनो मी त्याची भावना केली आणि तो मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आर्य अष्टांग मार्ग होय, ज्यामध्ये शील, ज्यामध्ये समाधी आणि ज्यामध्ये प्रज्ञा आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा आहे. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका म्हणजे शील आहे. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी म्हणजे समाधी आहे. आणि भिक्खूंनो हा आर्य अष्टांग मार्ग दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग आहे अशी भावना करून या 4 श्रेष्ठ सत्याला मी 12 प्रकारे जाणले. मी अवतीभोवती पाहिले. इथे मनुष्य मात्रांच्या मध्ये देवासहित, मारासहित, ब्राह्मणासहित, श्रमणासहित, ब्रह्मासहित असा कोणी आहे का की ज्याने या 4 श्रेष्ठ सत्याला जाणले. तर भिक्खूंनो मी असे पाहिले की या सृष्टीमध्ये देवासहित मार असेल, ब्रह्मासहित ब्राह्मण असेल, श्रमण असेल, माणूस असेल, असा कोणीही मला दिसत नाही की ज्याने या 4 श्रेष्ठ सत्याचे ज्ञान अवगत केले. भिक्खूंनो ते ज्ञान मला अवगत झाले. ते ज्ञान अवगत होण्याने ज्ञानंच पणमे दसनंदपादी अकुप्पामे चित्तो विमुक्ती अयमंती माझाती नथी जाणे पुनर्भवती. हे जे आर्य सत्याचे ज्ञान दर्शन झाले, हे ज्ञान दर्शन होण्याने जे दुःखाच्या आणि तृष्णांच्या कुंपणात अडकून पडलेले चित्त होते, भिक्खूंनो संस्कारातून ते चित्त मुक्त झाले, त्या कुंपणातून ते चित्त मुक्त झाले. आणि मला तेव्हा ज्ञानाचे, विशुद्धीच्या ज्ञानाचे दर्शन झाले. हे बुद्धत्व आहे हे मी तेव्हा मानले. धम्मचक्र प्रवर्तनामध्ये भगवान बुद्धांनी बुद्धत्वाची व्याख्या, वर्णन केली. बुद्धत्वाचा अर्थ, बुद्धत्वाच्या ज्ञानाचा अर्थ पंचवर्गीय भिक्खूंना सांगितला आणि पंचवर्गीय भिक्खूंनी भगवान बुद्धाच्या या सांगण्याचे, या वाचनाचे, प्रवचनाचे अनुमोदन केले. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून दिली जाते की पंचवर्गीय भिक्खूंच्या मध्ये जे ज्येष्ठ होते ज्यांचे नाव कौंडिन्य होते. मी सुरुवातीला देखील म्हणालो की भगवान बुद्धाच्या उपदेशामध्ये, या धर्मामध्ये एवढा प्रचंड सामर्थ्य आहे की जर एकाग्रतेने कुणी या धर्मामध्ये रममाण झाले तर ऐकता ऐकताच दृष्टी प्राप्त होते. याचं उदाहरण भगवान बुद्ध प्रथमोपदेश करत असताना पंचवर्गीय भिक्खूंच्या मध्ये जे ज्येष्ठ होते ज्यांचे नाव कौंडिन्य होते, भगवान बुद्धांनी आपल्या बोधी चक्षुंनी, ज्ञान दृष्टीने कौंडिन्याकडे पाहिले आणि भगवान बुद्धांनी वर्णन केले की कौंडिन्याला निर्मळ दृष्टी लागली, विमल चक्षु उत्पन्न झाला. ऐकता ऐकताच एकीकडे भगवान बुद्ध उपदेश करत आहेत आणि कौंडिन्य भगवंताचा उपदेश ऐकत आहे. ऐकता ऐकताच कौंडिन्याला निर्मळ दृष्टी उत्पन्न झाली, विमल चक्षु उत्पन्न झाला. काय आहे विमल चक्षु, निर्मळ दृष्टी? जे अयोग्य आहे ते सोडून दिले आणि जे योग्य आहे ते आत्मसात केले. जे अयोग्य आहे ते सोडून दिले आणि जे योग्य आहे ते आत्मसात केले. कौंडिन्याला निर्मळ दृष्टी लाभली आणि कौंडिन्य भगवंतांचा उपदेश ऐकता ऐकताच श्रोतापत्ती मार्गावर आरूढ झाला. एवढं सामर्थ्य
भगवान बुद्धाच्या समुखातून उत्पन्न झालेल्या या उदानात आहे, या उपदेशात आहे। 45 वर्षात 82,000 विषयामध्ये 82,000 स्कंदामध्ये भगवंतांनी जो उपदेश केला त्याचा केंद्रबिंदू मनुष्य आहे आणि मनुष्याचे मन आहे। जर मनुष्य भगवान बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू आहे तर याचाच अर्थ असा की मनुष्याचा विकास व्हावा हे धम्माचं उद्दिष्ट आहे। जर मनुष्याचं मन भगवान बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू आहे तर याचा अर्थ असा की मनुष्याच्या मनाचा विकास व्हावा हे भगवान बुद्धाच्या धर्माचं उद्दिष्ट आहे। मग आपल्याला लक्षात घेता येईल, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भगवान बुद्धांनी सद्धम्माचा उपदेश का केला, तर मनुष्याचा आणि मनुष्याच्या मनाचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी। मग आपण या सृष्टीतल्या कोण्याही माणसाने स्वतःबद्दल असे जर ग्रहण केले, धारण केले की मी मनुष्य आहे, तर आपल्याला प्रत्येकाला वाटावे की भगवान बुद्धांनी माझ्यासाठी उपदेश केला, कारण भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे आणि मी जर स्वतःला मनुष्य मानतो तर आपल्याला ग्राह्य धरले पाहिजे की भगवान बुद्धांनी माझ्यासाठी उपदेश केला। म्हणजे मग जोपर्यंत मी त्या सद्धम्माच्या उपदेशाला मार्ग म्हणून आत्मसात करणार नाही, जोपर्यंत त्या सद्धम्माच्या उपदेशाला मार्ग म्हणून मी माझ्या जीवितार्थामध्ये माझ्या जगण्यामध्ये विकसित करणार नाही, तोपर्यंत त्याचा अर्थ मला कळणार नाही आणि त्यातून होणारा जो लाभ आहे त्या लाभाला मी लाभान्वित होणार नाही। या सृष्टीमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीपासून सर्वात पहिल्यांदा या श्रेष्ठ सत्याचा आविष्कार झाला तो सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीच्या रूपात। ही सम्यक संबोधी आपल्यासाठी मानव मात्रांसाठी अत्यंत श्रेष्ठ आहे। या श्रेष्ठ संबोधीच्या महा सामर्थ्यशाली अर्थाच्या अनुसरणाच्या पुण्यबलाने आपणाला सदैव आणि सदैव सुखाने जीवन जगण्याची संधी प्राप्त होते। ते सामर्थ्य आपणाला अंगीकारावे लागेल। त्यासाठी म्हणून आपण वेळोवेळी सद्धम्माची देशना ऐकत असतो। या महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारामध्ये भिक्षुणी चारुशिला थेरी यांनी मागील 3 महिन्यामध्ये वर्षावास कालावधी इथे असणाऱ्या अवतीभोवती असणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींना अनेक प्रकारे सद्धम्माचा उपदेश केला आणि त्या उपदेशाला आत्मसात करून तुम्हाला जे काही सुख लाभले, जे काही तुम्हाला धन्य वाटले, त्यावरून भिक्खुनीच्या प्रती आपली कृतज्ञता म्हणून, भिक्खू संघाच्या प्रती आपली कृतज्ञता म्हणून आजचा हा संघदानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी ठेवलाय। आपण सर्व हे पुण्य अर्जित करत असताना आपले मन अत्यंत निर्मळ आहे, आपले मन अत्यंत प्रसन्न आहे, आपले मन अत्यंत आनंदित आहे। आनंदाच्या भरात, निर्मळ अवस्थेत आणि प्रसन्नतेच्या भरात जे कर्म मनुष्य करतो त्या कर्माचे फल निरंतरपणे मनुष्याला प्राप्त होत असते आणि अशा प्रकारच्या कर्माचे अनुमोदन होऊन गेलेले अर्हत करीत असतात, वर्तमानात असलेले अर्हत करीत असतात, भिक्खू करत असतात, भिक्खुनी करत असतात, जे पुण्यशाली असतात ते सुद्धा करत असतात। श्रेष्ठत्वाला प्राप्त झालेले लोक अशा प्रकारच्या दानाचे अनुमोदन करत असतात। या दान फलाच्या परिणामाने आपल्या सर्वांना सदैव सदैव सुख समाधान शांती लाभो, निरोगी दीर्घायू लाभो अशी मंगल भावना करतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो।